नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज 19 जून, त्यामुळे आजच्या दिवसाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. कारण वर्धापन दिन एक, पण हा वर्धापन दिन साजरा करणाऱ्या दोन शिवसेना, एक उद्धव ठाकरेंची शिवसेना, एक शिंदे गटाची शिवसेना. उद्धव ठाकरे आजच्या वर्धापन दिनी काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं लक्ष लागलेलं होतं. कारण आजच्या या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत काय बोलणार, ही एक उत्सुकता मराठी माणसामध्ये होती, शिवसैनिकांमध्ये होती. त्याचप्रमाणे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत उद्धव ठाकरे काही बोलतात का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. त्यामुळे आजच्या या वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे बोलले, आणि ते काय बोललेले आहेत हेच तर मी तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगणार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. मंडळी, आपल्या विषयाला सुरुवात करण्याच्या आधी मला तुमचे सगळ्यांचे, म्हणजे आपले प्राईम टाईमचे जे प्रेक्षक आहेत या सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे. कारण आज 50,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा हा प्राईम टाईमनी ओलांडलेला आहे आणि ते केवळ तुमच्यामुळे ते शक्य झालेलं आहे. तुम्ही जे भरभरून प्राईम टाईमला प्रेम देतात, आमचे व्हिडिओज बघता आहात, आमच्या व्हिडिओला लाईक करता आहात, तुमच्या कमेंट्ससुद्धा आमच्याकडे खूप छान पद्धतीने येत असतात आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत राहता आणि त्यामुळेच हे यश आम्हाला बघायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुमचे धन्यवाद मानतो आणि आजचा जो आपला महत्त्वाचा विषय आहे त्या विषयाकडे वळतो. तर एक वर्धापन दिन, दोन शिवसेना साजरा करणार. एकीकडे शिंदे गट साजरा करतोय, दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने साजरा केलेला आहे. पण उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे मात्र विशेषत्वाने अवघ्या महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं, शिवसैनिकाचं लक्ष लागलेलं होतं. कारण परिस्थितीच तशी आहे, वातावरणच तसं आहे. महापालिकेच्या निवडणुका आता अगदी 3 ते 4 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि यामध्ये चर्चा सुरू आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार. आज दोन्हीही बाजूनी एक सकारात्मक वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे. दोन्ही पक्षांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे. आणि कालच, म्हणजे कालच्याच शिवसेनेच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे असंही म्हणाले की माझे पदाधिकारी, माझे कार्यकर्ते, माझे नेते यांचा जो विचार आहे त्याच विचारांनी आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे असे एक सकारात्मक संकेत उद्धव ठाकरेंनी कालच्या बैठकीमध्येच दिलेले होते. त्यामुळे आजच्या या वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे तर लक्ष लागलेलं होतं. अर्थात एक गोष्ट अपेक्षितच होती की उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर सडेतोड टीका केलेली आहे. जे सातत्याने उद्धव ठाकरे गटाला लक्ष केलं जातं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. खरं तर मुळात आजच्या या भाषणाची सुरुवातच उद्धव ठाकरेंनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनींनो, बांधवांनो अशा पद्धतीने केली आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. तिकडनंच आपलं हिंदुत्व सुटलं आहे का नाही याची जाणीव त्यांनी सत्ताधाऱ्यांना किंवा त्यांच्याबद्दल जे बोलतायत त्यांना करून दिली. त्यामुळे या भाषणामध्ये त्यांनी भाजपवर सडेतोड टीका केलेली आहे. कुठलाही मुद्दा त्यांनी ठेवला नाही. अगदी ऑपरेशन सिंदूरबद्दल देखील उद्धव ठाकरे बोलले. जेव्हा देश संकटात असतो तेव्हा प्रत्येक पक्ष हा मतभेद विसरून म्हणजे सत्तेच्या मागे की म्हणजे देशाच्या मागे उभा राहिलेला असतो. आम्ही सुद्धा राहिलो. पण ऑपरेशन सिंदूर का थांबवलं याचं उत्तर दिलं नाही आम्हाला मोदी सरकारने. ज्या अतिरेक्यांनी पहलगाममध्ये गोळीबार केला ते अतिरेकी कुठे आहेत का, त्यांना देखील भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य करत भाजपवर हल्लाबोल केलेला आहे. हे अपेक्षित होतं. जसं भाजपवर हल्लाबोल करणार तसंच शिंदे गटावर सुद्धा उद्धव ठाकरेंनी तोफ डागलेली आहे. अरे एकदा ठरवा की नेमका बाप कोण आहे. आमचे बाळासाहेबांचं नाव चोरता, बाळासाहेबांचे फोटो वापरता
अरे काहीतरी वाटलं पाहिजे तुम्हाला, अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा समाचार घेतला। पण सगळ्यांमध्ये एक उत्सुकता होती की आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंबद्दल काय बोलणार, मनसेच्या आणि शिवसेनेच्या युतीबद्दल काय बोलणार, याकडे लक्ष होतं। पण उद्धव ठाकरेंची एक लाईन ही अत्यंत स्पष्ट आहे की जी आजही जाणवली। उद्धव ठाकरे हे जेव्हापासून राज ठाकरेंचा तो व्हिडिओ व्हायरल झाला, ज्याच्यामध्ये राज ठाकरे म्हणले होते की आमच्यातले मतभेद, आमच्यातली भांडणं ही क्षुल्लक आहेत, महाराष्ट्राचं हित, मराठी माणसाचं हित हे महत्त्वाचं आहे। त्याच वेळेला उद्धव ठाकरे म्हणाले होते की चला सोडली सगळी भांडणं, सोडले सगळे वाद, सोडली सगळी किलमिश, कारण महाराष्ट्र मोठा आहे। पण एक गोष्ट मात्र नक्की की राज ठाकरे जर आमच्याबरोबर येण्याचा, आम्हाला टाळी देण्याचा विचार करत असतील तर त्यांना मात्र आमचे जे विरोधातली लोक आहेत, म्हणजे आज तुमच्या घरी जेवणावळी करणारी जी लोक आहेत, नाश्त्याला येणारी जी लोक आहेत, यांच्याबरोबर मात्र तुम्हाला जाता येणार नाही, त्यांच्याशी तुम्हाला संबंध ठेवता येणार नाही। तीच लाईन आज उद्धव ठाकरेंनी धरून ठेवली। दुसरं, एकदा पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे जे म्हणाले की महाराष्ट्राच्या जे मनात आहे तेच घडेल आणि आम्ही बातमी लवकरच देऊ, तोच प्रत्यय आज त्यांच्या भाषणातून आला। पण आजच्या या भाषणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर खरं तर गेल्या 10-12 दिवसापूर्वी आपण बघितलं की राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते। म्हणजे खरं तर उद्धव ठाकरेंनी जी अट घातलेली होती किंवा जे सांगितलेलं होतं त्याचं पालन न करता राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना भेटले। त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या बद्दल, या भेटीबद्दल काही बोलतात का असंही वाटलं होतं। पण आज उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या अशा कोणत्याही गोष्टीवर त्यांनी वक्तव्य केलं नाही। आज त्यांनी राज ठाकरेंचं नाव कुठेही घेतलेलं नाही, पण त्यांनी आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं की जी चर्चा चालू आहे आम्हीही सकारात्मक आहोत आणि जे इथे जमलेल्या शिवसैनिकाच्या मनामध्ये आहे, जे महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे ते होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले। हे एक प्रकारचे माझ्या दृष्टीनं अजूनही उद्धव ठाकरे यांनी दिलेले हे सकारात्मक संकेतच आहेत। म्हणजे उद्धव ठाकरेंनी हा स्टँड कुठेही घेतलेला नाही की तुम्ही भेटलात आता युती होणार नाही, असा स्टँड कुठेही उद्धव ठाकरेंचा नाही आहे। त्यामुळे आता जे उद्धव ठाकरे बोललेले आहेत ते मनसेच्या युतीबाबत एक सकारात्मकताच उद्धव ठाकरेंनी दर्शवलेली आहे। पण एक गोष्ट मात्र उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली किंवा आवर्जून सांगितली, जी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी भेट झाली होती त्याचा थेट उल्लेख त्यांनी केला नाही, पण ते असं म्हणाले की दोन मराठी माणसं एकत्र येऊ नयेत यासाठीचं गलिच्छ राजकारण होत आहे, यावर मात्र त्यांनी बोट ठेवलं आणि भाजपवर हल्लाबोल केलेला आहे। आणि ही वस्तुस्थिती आहे की एकीकडे आज मनसे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार याच्या गेल्या 2 महिने चर्चा होत आहेत। दोघांच्याही पक्षामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होत आहे। हे होत असताना अर्थात भाजप हे प्रयत्न करणार हे अपेक्षितच होतं, पण राज ठाकरे ही देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले। बरं, ही भेट कुठे झाली तर ताज लँडसैंडमध्ये झाली। किती वेळ झाली तर जवळपास 1 तास झाली। त्यामुळे या भेटीमध्ये निश्चितच राजकारणातल्याही गोष्टी चर्चेला गेलेल्या असणार आहेत। त्यामुळे जरी एवढं सगळं नाट्य घडलेलं असलं तरी उद्धव ठाकरेंनी हेच दाखवून दिलेलं आहे की मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आजही आम्ही सकारात्मक आहोत, युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत। फक्त त्यांनी राज ठाकरेंचं कुठेही नाव घेतलं नाही किंवा जमलेल्या शिवसैनिकांना जी अपेक्षा होती किंवा महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला, महाराष्ट्राला जी अपेक्षा होती तसं कुठलंही विधान
उद्धव ठाकरेंनी केलेलं नाही की येस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा आम्ही युतीसाठी तयार आहोत, आम्ही मनसेबरोबर युती करायला तयार आहोत असा थेट उल्लेख कुठेही आलेला नाही. पण एक संकेत असा होता की दोन मराठी माणसं एकत्र येत आहेत, त्यांना एकत्र येऊ दिलं जात नाही आहे. आणि कोण येऊ देत नाही आहे तर भाजप येऊ देत नाही आहे. आणि भाजपचं हे गलिच्छ राजकारण आहे. म्हणजे दोन मराठी माणसं एकत्र येत आहेत, हाच त्यातला पॉझिटिव्ह सकारात्मक संकेत आहे असं मला वाटतं आहे. त्यामुळे आजचं जर का उद्धव ठाकरेंचं आपण संपूर्ण भाषणाचं जर का आकलन करायचं ठरवलं तर आत्ता जे आपल्याला अपेक्षित आहे त्या गोष्टीवर, त्या नोटवर उद्धव ठाकरेंनी मनसेबाबत एक सकारात्मकताच दर्शवलेली आहे. बाकी शिंदे गटावर त्यांनी हल्लाबोल केलेला आहे, भाजपवर सडेतोड टीका केलेली आहे. आणि दुसरं म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलेला आहे. कारण मी आता फक्त हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी त्यांनी एकच गोष्ट केली, तुम्ही आम्हाला कितीही घायाळ करा, कितीही आमच्यातनं अजून तुम्हाला काय नगरसेवक फोडायचेत, आमचे पदाधिकारी फोडायचेत, कार्यकर्ते फोडायचेत, जे काही करायचं आहे ते करा. तुम्हाला जर प्रहार चित्रपट आठवत असेल नाना पाटेकरांचा तर त्या नाना पाटेकरांच्या प्रहार चित्रपटामधला एक डायलॉग आहे, किल मी किल मी. ते कुणाला म्हणतात तर ते समोर जे गुंड असतात ना त्या गुंडांना नाना पाटेकर म्हणतात यस किल मी. म्हणजे तुमच्या या दहशतीला मी घाबरलेलो नाही आहे आणि मी जरी एकटा असलो तरी मी पुरेसा आहे. आणि तोच डायलॉग उद्धव ठाकरेंनी तिथे बोलून दाखवला की यस किल मी उभा आहे. कोणाला काय वार करायचे ते करा, पण एवढंच लक्षात घ्या येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या, कारण जाताना तुम्ही धड जाल याची शक्यता नाही. असा देखील एक गर्भित इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये दिलेला आहे. त्यामुळे एकूण आजच्या या भाषणाकडे जे काही सगळ्या तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं त्यातनं एकतर महापालिकेचे संकेत, निवडणुकांचे संकेत, त्यासाठी उद्धव ठाकरे गट आता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार हे निश्चित झालेलं आहे. आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेच्या युतीच्या बाबत उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेकडनं सकारात्मकता दाखवलेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? जर तो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.